लिहिलंय. मी जस्ट हे सांगते 2 हे, की ती खूप ठामपणे आपलं मत मांडते. म्हणजे तिचे स्वतःचे विचार खूप स्पष्ट असतात आणि ती खूप ठामपणे आपलं मत मांडते आणि अजून पण लिहिलंय थोडं, पण म्हणजे हे जस्ट आभारी तुम्हाला आहे नवीन. लिहिलंय ना? मी हो, आभारी आहे हो. लिहिलंय ना? हा हा, हो, ते हो. महत्वाचं. येस, येस. मी हे सतत का विचारते म्हणजे तुमच्याकडनं चुकीचं लिहिलं जायला नको म्हणून. ओके. आजचा आपला विषय पुढचा चौथा दिवस आहे. पहिले 3 दिवस आपण काय काय केलं, तर आपल्याला आयुष्यात काय मिळालं त्याची एक लिस्ट केली. आपल्या भविष्यात आपल्याला काय हवंय त्याची आधी एक लिस्ट केली. त्यानंतर आपण जादूचा दगड शोधला. जादूच्या दगडाबरोबर बोलता की नाही? हो नाही काहीतरी. येस नो मे बी. बोला. तुम्ही एकट्याच बोलताय, बाकीच्यांकडनं काही रिॲक्शन नाहीये. जादूच्या दगडाशी बोलता की नाही प्रीतीताई? येस येस. हो हो नक्की. राईट. ओके. आणि 10 ब्लेसिंग्स. येस येस. हा. 10 ब्लेसिंग, 10 विश त्याच्यापेक्षाही पुढचे हो हो, ठीक आहे. झालेत. हो हो. ओके. कालचा आपला धडा होता येस समृद्धी. येस. ओके. कालचा आपला धडा होता 3 नातेसंबंध जे आपल्याला खूप छान हवेत, छान करून हवेत. ती फॉर एक्झाम्पल मी सांगते, पल्लवी डोंट माइंड. ती ठाम आहे वगैरे हे ठीक आहे, तिची क्वालिटी झाली. तुम्हाला तिच्याकडनं काय हवंय? तसंच हवंय तर तुम्हाला काही बदल हवाय? हां, थोडा अच्छा, बदल लिहायचा का तिच्याबद्दल हा. चांगलं येस लिहायचंय? येस येस. ओके. तिच्या स्पेशल चांगल्या गोष्टी हव्यात. ती ठाम आहे आणि तुम्हाला जर नाही नाही माझं असंच आहे आणि म्हणून निघून जात असेल तर हे तुम्हाला आवडेल का? तर तिच्याकडनं तुम्हाला काय हवंय ते लिहायचंय तुम्हाला. ओके. आणि तिच्या चांगल्या गोष्टी. ती सगळे आल्यावर खूप छान वागते, तशी वेळी पण माझ्याशी छान वागेल हे तुम्हाला हवंय. येस. हो. ओके. लक्षात येतंय का? विचारायचं कारण काय आणि आपल्याला काय लिहायचंय? आपल्याला त्या व्यक्तीकडनं ज्या अपेक्षा आहेत, आपल्याला जे हवंय, मला माझ्यासारखं हवंय माझा मुलगा. म्हणजे मी लादणार नाहीये त्याच्यावर, की तू असंच वाग म्हणून नाही. मी प्रेमाने माझ्याकडनं लिहून बदलवणार आहे. आणि हे घडतं आपल्याकडनं अगदी 200%. आपल्याला त्यांनाच सांगायचं नाहीये, आपणच आपलं लिहायचंय आणि आपल्याला मनापासनं वाटतं, माझ्यावरती खूप प्रेम करते, माझे खूप लाड करते, असं वगैरे काही जे तुम्हाला हवंय ते. तर आपल्याला जे हवंय ते तुम्ही लिहू शकता. आता का आपण लांब गेलोय एखाद्या रिलेशनमध्ये का गेलोय? तर आपला काहीतरी वाद झालाय समजा. तरी पण वादाबद्दल आपल्याला लिहायचं नाहीये. आपल्याला त्या व्यक्तीच्या चांगल्याच गोष्टी आठवायच्या आहेत. एकेकाळी तिने मला मदत केली होती कॉलेजमध्ये असताना. जेव्हा मला कधी गरज होती तेव्हा त्या व्यक्तीने मला खूप मदत केली आहे किंवा माझ्यासाठी धावून आली आहे. अशा चांगल्या गोष्टी त्या व्यक्तींच्या आठवायच्या. किंवा ती ठाम आहे हे बरोबर आहे, रॉंग नाहीये. पण जेव्हा आमच्यावर कधी गडबड, आपल्याकडे काहीतरी गडबड होते बघा, तेव्हा ती ठामपणे उभी राहते. हा ग्रेट त्यातलं हे आहे. पण ती तुम्हाला जर उद्धट उत्तरं द्यायचं असेल तर ते नाहीये. मग त्यासाठी ती खूप प्रेमळ आहे. ती मला अगदी माझा मान ठेवून माझ्याबरोबर वागते. हे असे काही शब्द आपल्याला वापरायचे आहेत, जे आपल्याला तिच्याकडनं चांगुलपणा अपेक्षित आहे तो. ओके. चालेल. कालच्या चालेल, चालेल. पर्यंतचं. हा. कालच्या पर्यंतचं हे थांबलंय आता इथे. आता चौथा दिवस आहे जादुई आरोग्य. खरं तर आम्ही जेव्हा केलं होतं, जरा खूप त्यांचं हायफाय सिस्टीम होती. त्यांनी प्रत्येक पेज अँड पेज त्यांनी हे करून टाकलं होतं स्क्रीनवर, की कसं काय चित्र आहे. तर आजच्या दिवसाचं चित्र असं आहे, की एक टेबल आहे आणि टेबलावर एक ग्लास आहे, एक ॲपल आहे आणि ते चमकतंय. यातनं तसं काही मीनिंग निघतंय का? तर असं काही नाही निघत आहे. पण आपल्या आरोग्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या आहेत, अन्न आणि पाणी. तुमच्याकडे खूप गडगंज संपत्ती आहे आणि खूप तुम्ही फिरताय, हे झालं, ते झालं. तुम्हाला इतर वेळी कधीच आठवत नाही, पण जेव्हा तुम्हाला एखादा आजार तुमच्या जवळ येतो, कधीतरी पाय दुखतो, कधीतरी तुम्ही आजारी पडतात, ताप येतो, तेव्हा तुम्हाला खूप मजा येते का? आवडतं का? नेमकं काहीतरी घरी प्रोग्राम आहे, लोकं येणार आहेत आणि माझं डोकं सणसण, सणसण दुखतंय.
आपल्याला आपलं आरोग्य किती महत्वाचं आहे हे त्या क्षणी कळतं जेव्हा एखादा मोठा प्रोग्राम चाललाय आणि मला बरं नाहीये म्हणून मी घरी आहे. तिथे 100 लोक हॉटेलमध्ये मजा करतायत, खातायत, पितायत आणि मी घरी आहे. म्हणजे काय आहे, माझ्याकडे सगळं आहे पण तुमच्याकडे महत्वाचं दुर्लक्ष केलेली गोष्ट आहे. आपण आपल्या आरोग्याबाबत अजिबात जागरूक नसतो. आपण आपल्या शरीराची जराही काळजी घेत नाही. तारुण्य असतं साधारण 40-45 पर्यंत पण तुम्ही रेटू शकता. पण एकदा का 45 प्लस झाल्यावर मात्र तुम्हाला तुमचं शरीर त्रास द्यायला लागतं. आणि कधी कधी आपण म्हणजे मी काल का परवाच बोलले होते की शुगर काही स्वतःहून आलेली नसते. तुम्ही काय म्हणता, माझ्या आईला शुगर आहे, माझ्या बहिणीला शुगर आहे, फॅमिलियर आहे ते. म्हणजे मला येणारच. हा तुमचा जेव्हा ठाम विश्वास असतो तेव्हा शुगर तुमच्याकडे येते. माझ्या अख्ख्या खानदानात सगळे शुगरचे पेशंट आहेत. माझ्या आईला औषधांमुळे झाली. माझ्या घरात म्हणजे आईच्या घरी सगळे अटॅकवाले पण आहेत, अटॅक येणारे लोक. मी हे बोलते, सॉरी, मी ते शब्दही मागे घेणार आहे, पण मला तुम्हाला समजावण्यासाठी कधी कधी काही शब्द वापरावे लागतात. आ? कोण काही बोलतंय का मध्ये? सपना सपना पाटील. हॅलो. मला हा वाटतं तिला काही हा विचारायचंय भारती. का ती? हा, नाही नाही नाही, बाय मिस्टेक झालं होतं. ठीक, ओके. कंटिन्यू. तर आपण आपल्या शरीराची कधीच काळजी घेत नाही. काळजी घ्यायला लागतो कधीतरी कुणीतरी येतं आणि म्हणतं, अरे हे काय तुझं इथे टक्कल व्हायला लागलंय, अरे तुझं लक्ष नाही का, तुझं गालाला काहीतरी डाग आलाय, खूप काळजी चिंता करून इकडे बघा, असं काहीतरी डाग येतात चेहऱ्यांना काय काय लोकांच्या, पिंपल्स येतात. हे सगळं तुम्ही चांगलं बोलून, चांगलं वागून, चांगले विचार करून घालवू शकता. यावर तुमचा विश्वास बसेल का? आता बसेल, कारण तुम्ही जादूच्या जगात आलाय. पण तत्पूर्वी आपण, माझं पोटच चांगलं नाही, अरे मी दिसायला चांगले नाही, आपणच आपल्याला नावं ठेवतो इनडायरेक्टली, डायरेक्टली. तर आपण हे का करतो? कारण तेव्हा आपल्यात जागरूकता नसते. पण आता आपण जागरूक व्हायला लागलोय आणि त्यामुळे आपण कधी कधी उगीच एखादा आजार ओढावून घेतो. फॉर उदाहरण, मी आज एका मुलीला ही आपली लिंक पाठवली आहे. मी तिचं नाव नाही घेत, जर ती असेल तर तिला वाईट नको वाटायला. पण तुम्हाला उदाहरण सांगणं मला खूप महत्वाचं वाटतं. ती मुलगी कल्याणवरनं मुलुंडच्या पिरॅमिडमध्ये यायची. मुलुंडचं पिरॅमिड तुम्हाला माहित आहे की नाही मला माहित नाही, पण आपल्या मुंबईमध्ये मुलुंड पिरॅमिड आहे. आणि त्या पिरॅमिडमध्ये जाऊन जर आपण ध्यान केलं तर पिरॅमिड डोक्यावर असलं की आपलं ध्यान तिप्पट होतं, 3 पट. जसं मी तुम्हाला सांगते, आपण 1 दिलं की आपल्याकडे 4 पट ती गोष्ट येते. तुम्ही दान दिले 100 रुपये, तुमच्याकडे 1000 किंवा 10,000 कुठून येतील तुम्हाला कळणारही नाही. तुमच्या म्हणजे आता बोलता बोलता तोंडात आलंय म्हणून सांगते, तुमचे जे इन्कम आहे त्यातले 10% बाजूला काढा आणि ते दान करून बघा. तुम्हाला त्याचे असंख्य इतके फायदे मिळतील की तुम्हाला सांगता येणार, अरे हे कसं काय झालं, अरे हे कसं काय झालं. तर आपल्या शरीराला पण आपण नावं ठेवतो, अरे तो गोरा आहे म्हणजे काय झालं, तो गोरा आहे मग तू काळा आहे का, इनडायरेक्टली आपण नाव ठेवलं. आलं लक्षात? आपण हॉटेलात जातो, तिथे खाता खाता पण काहीतरी बोलून येतो, म्हणजे इनडायरेक्टली आपण नाव ठेवतो. समजा तिघांना जेवण आवडलंय पण एखाद्या बायकोला नाही आवडलंय, झालं, तिची कटकट सुरू होते. या कटकटीने काय होतं, जे खाल्लंय ते आपल्या अंगाला लागत नाही. तर आपलं शरीर किती महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही जिने चढता चढता तुम्हाला धाप लागते तेव्हा तुमच्या लक्षात येतं, अरे मला दम लागायला लागला. तोवर लक्षात येतं का कधी? आपण ध्यानाला येण्यापूर्वी कधी श्वासांवर लक्ष दिलं होतं का? नाही. तुम्हाला माहिती, एक वेळ तुम्ही अन्न आणि पाण्या वाचून राहाल, पण श्वास गेल्यावर काय आहे? दुसऱ्या क्षणी आपण या जगातनं गायब. ते किती महत्वाचं आहे. त्यासाठी आपण काही करतो का? त्याच्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड देतो का? खूप महत्वाचे प्रश्न आहेत आपल्या समोर. तर आजचा आपला धडा आहे, आपला 4था दिवस आहे आणि आपला धडा आहे जादूचं आरोग्य.
व्हर्जिल इसवी सन पूर्व 70 आणि इसवी सन पूर्व 19 रोमन कवी होते. ते म्हणाले होते की आरोग्य ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आपल्याला कल्पनाही नसते आपलं आरोग्य ही सगळ्यात मौल्यवान गोष्ट आहे आणि दुसऱ्या कशाही पेक्षा आपण तिला गृहीत धरलेलं असतं. तब्येतीच्या काही छोट्या मोठ्या तक्रारी जेव्हा होतात तेव्हा आपण कधीच विचार करत नाही किंवा थोडासा विचार करायला लागतो, अरे हे काय झालं, त्यावेळी आपल्याला उमगतं की आरोग्य नसेल तर आपल्याकडे काहीही नाही. तुम्हाला माहित नाही पण आरोग्याविषयी इटालियन मध्ये एक म्हण आहे, ती आपल्या सगळ्यांना लागू पडते. ती म्हण अशी आहे, ज्याचं आरोग्य चांगलं असतं तो श्रीमंत असतो आणि जरी त्याला जाणीव नसली तरीही. आपली तब्येत जेव्हा चांगली असते तेव्हा आपण कधीच तिला फार क्वचित वेळी तिचा विचार करतो, अंथरूण धरतो तेव्हा आपल्याला या शब्दातली सत्यता पटायला लागते. तुमची तब्येत जेव्हा बरी असते तेव्हा तुम्हाला आपण म्हणजे बरी नसते तेव्हा असं होतं की अरे मी कधी बरा होतो आणि कधी नाही. आणि जेव्हा तुम्हाला तुमची तब्येत पूर्ववत होते तेव्हा तुम्हाला बरं वाटतं, आताच बरं झालं, आता मी बाहेर पडायला मोकळा आहे किंवा मोकळी आहे. देणगी आहे ती तुम्हाला मिळते आणि प्रत्येक दिवशी अखंडपणे मिळत राहते. आपण निरोगीपणासाठी करत असलेल्या प्रत्येक गोष्टी बरोबर आणि हे निरोगीपण असंच टिकून ठेवण्यासाठी आपण आपल्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहणं खूप 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 आवश्यक आहे. लक्षात ठेवा, म्हणजे आपल्या रॉन्डाबाईंचं एक परमनंट वाक्य आहे, ज्याला आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता वाटते त्याला किंवा तिला अधिक आरोग्य चांगलं मिळेल, पण ज्याला वाटत नाही त्याचं आरोग्य हळूहळू त्याच्याकडे आहे ते किंवा नाही ते सुद्धा काढून घेतलं जाईल. तुम्हाला बरेच लोक असे माहित असतील की ज्यांनी निरोगी पद्धतीचा स्वीकार केलेला आहे पण तरीही त्यांची तब्येत सांगतोय, त्याबद्दल आभार मानणे आवश्यक असते. आणि तुम्ही आरोग्याबद्दल कृतज्ञ असाल तेव्हा तेव्हा तुम्हाला तुमची तब्येत चांगली राहते. शिवाय शिवाय काय होतं की त्यावेळी जर तुम्ही जादूला चालना दिली तर आरोग्याचा अखंड ओघही तुमच्या बाजूलाच येत राहील. लगेच तब्येतीत सुधारणा व्हायला लागेल आणि छोटी छोटी दुखणी, वेदना, ती व्रण आणि जादूने अदृश्य व्हायला लागतील आणि तुम्हाला ऊर्जा, रसरशीतपणा आणि आनंद स्पष्टपणे वाढल्याचं जाणवायला लागेल. तर आता आरोग्यासाठी आपण रोजच्या रोज कृती केली तर काही काळानंतर तुम्हाला कळून चुकेल की त्या सहाय्याने तुमच्या दृष्टीमध्ये, ऐकण्यामध्ये, तुमच्या सर्व ज्ञानेंद्रियांमध्ये तुम्हाला संपूर्ण शरीरातील प्रत्येक कार्यामध्ये सुधारणा घडवून आणू शकाल आणि हे सगळं एखाद्या जादूप्रमाणे घडेल. कृतज्ञता ही अशी लस आहे की शरीरातल्या विषाचा नाश करायचं औषध आहे आणि ते जंतुनाशकही आहे, असं चर्च मधली प्रवचनकार आणि लेखक जॉन हेनरी जोवेट यांनी सांगितलंय. तर म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आपल्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त कराल तशीच जादू तुम्ही दिसेल, अशा आरोग्यात सुधारणा घडून येईल. जेवढे तुम्ही कृतज्ञ असाल तेवढे पुन्हा आजारी पडाल. तुमची तब्येत ढासळलेल्या तब्येतीमुळे तुमची ऊर्जा आणि रसरशीतपणा, प्रतिकारशक्ती कमी होईल. याचं उदाहरण मी सुरुवातीलाच तुम्हाला दिलं होतं एका बाईचं की जी कोणाला तरी नावं ठेवत होती आणि अक्षरशः तिचे गुडघे कामातून गेले आणि एका डॉक्टरच्या लक्षात आलं की हिचं वागणंच निगेटिव्ह आहे आणि त्याने तिला काउन्सिलरकडे पाठवलं आणि काउन्सिलरच्याही लक्षात आलं की ही सतत नकारात्मक बोलत असते. त्याने तिच्या नवऱ्याशी चर्चा करून तिला एक मंत्र दिला, तू चांगलं बोल आणि चांगली वाग, मग काही दिवसांनी आपण तुझ्या पायांचं ऑपरेशन करू. त्याने जो सल्ला दिला होता त्यात हा सल्ला होता की तू चांगलं नाही बोलत पण निदान वाईट तरी बोलू नको. आणि हळूहळू तिच्या घरात फरक जाणवायला लागला कारण ती ज्या रागाने जेवण करायची तो राग तुमच्या जेवणात मिसळतो. तुम्हाला जर कधी राग आला जेवण करताना कृपया जेवण गॅस ताबडतोब बंद करा, बाजूला व्हा, अजिबात जेवण करायचं नाही.
कारण तुमचा राग, द्वेष, चिडचिडपणा तो सगळा त्या जेवणात जातो आणि त्या दिवशी जेवण बिघडतं. आणि तेच जेवण जर तुमची मुलं जेवतील तर ती कशी वागतील? तुम्ही स्वतः विचार करा. त्यामुळे जेवण बनवताना आपल्याला आनंदी राहायचंय. कारण स्त्री जितकी आनंदी तेवढं ती असं म्हणतात पुरुषाच्या हृदयाचा मार्ग पोटातून वगैरे जातो. तर त्या क्षणी तरी तुम्ही आनंदी राहा, छान संगीत ऐका, मूडमध्ये काम करा. जेवण करताना कुठलाही राग मनात आणू नका. आणि ही टीप तुम्हाला जन्मभर उपयोगी पडेल. तुम्ही तसंच जेवण करा जसं आधी करत होता राग-राग करताना आणि आता आनंदाने जेवण करा. तुम्हाला फरक झालेला जाणवेल. उद्या तुम्ही मला सांगाल की तुमची ही टिप्स आमच्या खूप कामाची आहे. आणि तुम्हाला लगेच लोकांकडनं त्याबद्दल अरे तू रोज आमटी करते पण आजची आमटी जरा वेगळी लागते असं तुम्हाला नक्कीच उत्तर मिळेल. तर आपण जेवण करताना मुलांवर काही बोलताना मुलांना आपल्यावर फार कंट्रोल ठेवा. कारण तुम्ही जसं त्यांना घडवाल तसे ते घडणार आहेत. आपल्याला हल्ली ऐकण्यात आलंय आपल्या उद्धट मुलं झाली ऐकत नाही, एकटी एकाकी एकांडी राहतात. त्याला आपण जबाबदार आहोत. मुलगा मोठा झाला म्हणून त्याला तो मिठी मारायला आला तर ढकलून देणं हे आईचा स्वभाव आहे. मुलीला मिठी मारते पण मुलाने काय केलंय मुलाला तो विचार पडतो आणि हळूहळू तो एकटा होत जातो. तर आपल्याला तसं करायचं नाहीये. तो जर मिठी मारत असेल तर मिठी मारून द्या. कारण शेवटी मुलाला आईच्या शरीराची ती ऊब लहानपणीची आठवते जेव्हा तो पोटात असतो. मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांच्याशी छान वागा. ती नाती आपोआप चांगली होतील. मी पुढे जाते. जरा कधी कधी मध्ये मध्ये आपण वाहत जातो दुसरीकडे एखादं विषयांतर झालं तर. तर तुमच्या आरोग्याविषयी कृतज्ञ राहिल्यामुळे तुम्हाला चांगलं आरोग्य मिळत राहील आणि त्यामुळे तुम्ही अतिशय कृतज्ञ व्हाल. आणि तुमच्या शरीरातले ताणतणाव छोटे मोठे कुरबुरी असतात आपल्या जरा काही धक्का लागला एखादं बोट कापलं. तुम्ही कधी हे मार्क केलंय का आपलं बोट भाजलं आपलं बोट कापलं गेलं तर ते आपोआप बरं होतं. त्यावर काय आपण फार काम करत नाही कारण आपल्याला बायकांना तर बोटबीट कापलं तरी वेळ नसतो. रक्ताला जरा पटपट थांबवून आपण परत पुढच्या कामाला लागतो. म्हणजे आपल्या शरीरात ती जादू आहे. आपल्या शरीरात मध्ये अशी जादू आहे की तुमचं शरीर ते पुन्हा पहिल्यासारखं बनतं. एखादी जखम झाली की पुन्हा आपली स्किन एकमेकांना जुळून त्या जखमेवर एक व्रण येतो आणि ती नंतर काही दिवसांनी सगळं नॉर्मल होतं की कधी जखम झाली आहे हे जाणवतच नाही. म्हणजे आपल्या शरीरात ती ताकद आहे. आणि मी कुठेतरी ऐकलं होतं याच्यात येण्यापूर्वी की फक्त ऍक्सिडेंट होतो तेव्हाच तुमचा कुठला तरी भाग तुटतो अथवा तुमच्या कुठल्याही भागाला जोवर तुटत नाही तोवर काही झालेलं नसतं. ते फक्त थोडस तुमच्या डोक्यातल्या ज्या कुरबुरी असतात त्या एक प्रकारे आपल्याला त्रास देत होतात. आणि डॉक्टरचं औषध काय करतं तो टेम्पररी तुमचं ते पेन घालवतं. ते पूर्ण बरं नाही होत तुमचं. त्यामुळे तुम्ही कृतज्ञ राहिलात तर आपोआप हळूवारपणे आता मी खूप लिहिते समजा तर माझा हा हात दुखतो कधी कधी आणि इथे लिहिल्यामुळे वगैरे असं दुखायला लागतं. मग मी त्याला थँक्यू म्हणते. थँक्यू माय हँड, थँक्यू माय हँड, थँक्यू केलं की 10 मिनिटांनी तो पहिल्यासारखा पुन्हा काम करायला लागतो. आपले हात किती काम करतात आपल्याला काहीच अंदाज नसतो. तसंच आहे. तर तुमच्या कृतज्ञतेमुळे हळूहळू तुमची सगळ्या गोष्टी तुम्हाला बदललेल्या दिसायला लागतील. आता तुमचं आजपासून तुम्ही आरोग्यावर काम करणार आहात. याच्या पूर्वी तुम्हाला काय काय त्रास होता? तुमची कंबर दुखत होती का? तुमच्या पोटात कुठे दुखत होतं का? तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे का? केस गळतायत का खूप सारे? हे सगळं थोडंसं कुठेतरी लिहून ठेवा. आणि हळूहळू तुम्ही जेव्हा तुमच्या तब्येतीबद्दल जादुई काम कराल तेव्हा तुमच्या यातल्या कुरबुरी कमी झाल्यात का ह्या तुम्हाला आठवतील. आणि त्याच्यावर काय काम केल्याने ते बरं होणार आहे ते पुढे आपल्याला येतच आहे. प्रत्येक दिवशी तुम्ही जेव्हा पहिल्या आपल्या तब्येतीला जी स्थिती आहे ती बघितल्यानंतर तुम्ही किती कृतज्ञ असायला हवं. कारण आपण कधी कधी बघा आपल्याला जे देवाने दिलंय ते सर्वोत्तम आहे. भले माझी हाईट कमी असेल, भले मी जाड असेल, भले मी खूपच उंच आहे, माझे केस खूप तोकडे आहेत, एखाद्याचे खूप लांब आहेत. काहीही कंपॅरिझन करायची गरज नाही. प्रत्येक जण आपापल्या परीने एकदम योग्य आहे. आणि इथे आपले विचार आपल्याला एकमेकांच्या बोलण्यातनं ह्याच्या त्याच्या बोलण्यातनं एखादी बाई सतत तक्रार करत असते
आपण छान गप्पांमध्ये ते ऐकत राहतो, त्याचा खरं तर काही उपयोग होत नाही. आणि त्यामध्ये कधी कधी बोलताना आपणही सामील होतो आणि इनडायरेक्टली दुसऱ्याला बोलून जातो. आपल्या मनातही नसतं पण आपण बोलून जातो. ओके. आता या बोलण्याने काय झालं, तुम्ही इनडायरेक्टली दुसऱ्याला बोललात की तुमच्याकडे काय आलं 4 पटीने. ही गोष्ट आपल्याकडे 4 पटीने येते. कारण सृष्टीचा नियम आहे. तुम्ही लाईट वापरता, लाईट बिल भरता. तसं तुम्ही जर काही कराल तर ते कराल, ते भरावं लागेल. आपल्या संतांनी आपल्याला अनेक वचन, अनेक आपल्याला काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. पेराल तसं उगवेल किंवा तू करशील ते तुला मिळणारच आहे. असं काय काय अशा अनेक म्हणी असतात. अचानक काही ते आठवत नाही. पण पेराल तसे उगवेल ही म्हण आपल्या या बाबतीत लागू पडते. जे आपण देऊ तेच आपल्याला मिळणार आहे. आपण चांगलं दिलं तर ते कुठल्या बाजूने 4 प्रकारे ते येईल तुम्हाला कळणार नाही. तुम्ही चांगलं केलं तर तुमची लहान मुलगी काहीतरी तिच्याकडून चांगलं येईल. आश्चर्यकारक घटना घडतात लाईफमध्ये. तिच्याकडनं नाही तर कोणीतरी नातलग येईल, सासू येईल, सासरे येतील, कोणीतरी काहीतरी तुम्हाला देऊन जात. तुम्हाला दिलेल्या गोष्टी तुम्ही कधीच वाया जाणार नाहीत. तर आपल्या शरीराच्या निरोगीपणासाठी आपण आता काय करणार आहोत, तर या आपल्या आरोग्याच्या कृतीची सुरुवात तुमच्या शरीराच्या आरोग्याविषयी पुढे दिलेले परिच्छेद वाचून करायचे आहेत. ज्यांच्याकडे पुस्तक नाही त्यांच्यासाठी मी जरा वाचते. शरीराच्या विशिष्ट अवयवाबाबत इटॅलिक्स टाईप मध्ये एक ओळ दिलेली आहे. ती ओळ वाचून झाली की डोळे बंद करा आणि मनातल्या मनात पुन्हा ती वाचा आणि त्या अवयवाबद्दल जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा. लक्षात ठेवा, तुम्हाला कृतज्ञता का वाटते असा विचार जेव्हा तुम्ही कराल तेव्हा आणखी खोलवर कृतज्ञतेची भावना जाणवेल आणि जितकी ही भावना सखोल जाणवेल तितक्या जलद गतीने तुमच्या म्हणजे त्याचे परिणाम तुमच्या शरीरात घडून येतील की तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. आता अशा काही कृती आपल्या लेखिका महाशयांनी आपल्याला दिलेल्या आहेत. याचा आपण वापर करतो पण आपण ते लक्षातही ठेवत नाही. आता तुमच्या पायांचा आणि पावलांचा विचार करा. तुमच्या जीवनातील वाहतुकीचा चलन वलनाचा तो एक महत्वाचा भाग आहे. तुम्ही पायांचा वापर कशासाठी करता त्याचा विचार करा. तोल साधण्यासाठी, उभे राहण्यासाठी, बसण्यासाठी, चालण्यासाठी, व्यायामासाठी, नृत्य करण्यासाठी, पायऱ्या चढण्यासाठी, कार चालवण्यासाठी आणि या सर्वात महत्वाचं म्हणजे या पावलांमुळे तुम्ही घरभर फिरू शकता. तुम्ही बाथरूम मध्ये जाऊ शकता. तुम्ही स्वयंपाकघरात काही वेळ काम करण्यासाठी उभे राहता. तुम्ही कार पर्यंत जाऊ शकता. स्वयंपाकघरात काही हवंय ते घ्यायला 4 वेळा तुम्ही येऊ जाऊ शकता. पाय आणि पावलं तुम्हाला दुकानांमधनं काय आणायचंय जाण्यासाठी, रस्त्यावर चालण्यासाठी, विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी आणि समुद्र किनारी हिंडण्यासाठी सुद्धा तुम्हाला पायांचा वापर तुम्ही करता. आणि चालण्याची ही जी क्षमता आपल्यामध्ये आपला आनंद उपभोगण्याचे स्वातंत्र्य देते. म्हणून म्हणा, अगदी मनापासून म्हणा की मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानतो. आता पायांचं किती महत्व लेखिकेने आपल्याला सांगितलंय. आपण एवढा विचार केला होता का? मी दुकानात जाऊन येते, मी देवळात जाते, मी गार्डन मध्ये फिरायला जाते, मी वॉक घ्यायला जाते, मी धावायला जाते. आणि विचार करा, एखादा हाताने चालणारा, लाकडाच्या छोट्याशा ह्याच्यावर चालणारा एखादा माणूस आपल्याला दिसतो जो हाताने असं 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 गाडी फिरवतो. गरीब, त्याचे दोन्ही पाय नाहीयेत. पाय नाहीत ही नुसती कल्पना करा. त्या व्यक्तीला किती त्रास असेल. आपल्याला हल्ली फोन मध्ये पण सगळं जग जवळ आल्यामुळे चायना किंवा जपान मधली काही लोक दिसतात. बायको नवऱ्याला खांद्यावर उचलते, त्याला पाय नाहीयेत. अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. नुसता विचार करा, पाय नाहीत तर काय, तर आहेत त्या पायांना आपल्या कोणाचे गुडघे दुखतात, कोणाच्या पायांमध्ये कळा येतात, कोणाचे टाच दुखते. आपण निर्माण केलेल्या गोष्टींमुळेच हे सगळं घडतं. त्या पायांना आपल्याला काय करायचंय? मी माझ्या पायांसाठी आणि पावलांसाठी आभार मानते. हे शब्द तुम्ही रोज 5 वेळा, 10 वेळा, कितीही वेळा लिहिलं किंवा नुसतं तुम्ही मनाने म्हणालात सकाळी उठल्यावर सुद्धा आपल्या पायावर हात फिरवून
अंथरुणात आहात तिकडे मी माझ्या पावलांसाठी आभार मानते, असं दोन्ही पायांवरनं प्रेमाने हात फिरवले तरी हळूहळू तुमचे पाय दुखायचे थांबतील. आता तुमच्या हातांचा तुम्ही विचार करा, खांद्यांपर्यंतचा हातांचा विचार करा. एका दिवसात आपण किती वस्तू उचलतो, किती हातात धरतो ते आठवा. तुमचे हात तुमच्या जीवनातले इतकं महत्वाचं साधन आहे. मग संपूर्ण दिवसभर आणि प्रत्येक दिवशी न थांबता आपण हातांचा आपल्या दोन्ही वापर करतो. हातांमुळे लिहू शकतो, हातांमुळे कपडे घालू शकतो, अन्न खाऊ शकतो, फोन संगणक वापरू शकतो, आंघोळ करू शकतो, कपडे घालू शकतो, बाथरूम मध्ये हातांचा सर्रास वापर होतो, गोष्टी उचलू शकतो, त्या हातात धरू शकतो. आणि प्रत्येक गोष्ट तुम्हाला स्वतःला आपली आपली करता येते आपल्या हातांमुळे. आणि जर तुम्हाला या हातांचा वापर करता आला नसता तर या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहायला लागलं असतं. म्हणून मी माझ्या बाहूंसाठी, हातांसाठी, हातांच्या पंजांसाठी, बोटांसाठी त्यांचे आभार मानतो असं म्हणा. हे तुम्ही इंग्लिश मध्येही लिहू शकता. आय एम थँकफुल फॉर माय हँड्स, माय आर्म्स, माय एल्बोज, माय फिंगर्स वगैरे वगैरे असंही लिहू शकता. आणि तुमचा हात, खांदा कुठे काय दुखत असेल तर तुम्ही ट्राय करा. माझी 200% गॅरंटी आहे. 5-6 दिवसात तुम्हाला फरक नक्की जाणवायला लागेल. आपण किती वर्ष त्याला वापरलोय, पण कधी थँक्यू म्हटलोय का माझ्या हातात? थँक्यू व्हेरी मच. तू माझ्यासाठी किती काम केलंय. पायांचं झालं, हातांचं झालं. मी मस्कतला गेले होते एका नाटकासाठी. तेव्हा तिथे एक जिओग्राफिकल किंवा आपलं नेहरू सेंटर आहे तसं एक सेंटर होतं. त्या सेंटरमध्ये एंटर केल्या केल्याच माणसाचा एक पुतळा होता. पुतळा म्हणजे पुतळा विचित्र होता. मला कळेना काय हे असं काय. तर माणसाचं शरीर, हात आणि डोकं सोडून सगळं शरीर छोटस होतं आणि हात मोठे होते आणि डोकं मोठं होतं. तर मला काही कळलं नाही. मग मी चौकशी केल्यावर मला कळलं की आपण ज्या भागाचा जास्त वापर करतो ते भाग मोठे महत्वाचे आहेत. मग आपण पायांपेक्षा पण हातांचा वापर जास्त करतो आणि सगळी कामं आपण डोक्याने करतो. तर त्यामुळे पाय आणि हात किती महत्वाचे आहेत. हात नसेल एखादा तरी विचार करा. आपल्या कुर्ल्यात आपल्या साक्षी टीचरच्या बाजूलाच घडलेली घटना आहे. त्या मुलीचे 2 हात रेल्वेत गेले होते. 1-2 वर्ष तिला खूप मेहनत करावी लागली. म्हणजे तिच्या आई पुढे, वडिलांपुढे यक्ष प्रश्न निर्माण झाला होता की ह्या मुलीचं, ही मुलगीचं कसं होणार. आणि ती 1-2 वर्ष तिला नकली हात मिळेपर्यंत त्या मुलीने पण कसे काढले असतील. मग आपले हात किती महत्वाचे आहेत आणि आपल्याला ते टिकवायचे आहेत. आपली लहान मुलं आहेत ती मोठी होईपर्यंत आपल्याला त्यांच्यासाठी काम करायचंय. तर आपल्या शरीराची आपण किती काळजी घ्यायला हवी हे आज आपल्या पुढे, आपल्या समोर चित्र स्पष्ट झालंय. आता आपण पुढे जरा निघूया. आपल्या आश्चर्याने गुंग करून टाकणाऱ्या तुमच्या ज्ञानेंद्रियांचा विचार करा. आणि या ज्ञानेंद्रियांमुळे आपल्याला दिवसभरात किती किती वेळा खाण्याच्या, पिण्याच्या वेगवेगळ्या चवींचा आनंद लुटता येतो. सर्दीमुळे कधी कधी तुम्हाला चवच कळेनाशी होते. अन्नाची आणि पेयांची चव न कळल्यामुळे खाण्यापिण्यातला आनंद नष्ट होतो. म्हणून चव कळण्यासाठी दिलेल्या जीभ या आश्चर्यचकित करणाऱ्या ज्ञानेंद्रियासाठी देखील आभार मानतो असे म्हणा. जीवनात अनेक सुंदर सुवास नाक या घाणेंद्रियांमुळे तुम्हाला अनुभवता येतात. फुलांचा सुगंध, परफ्यूमचा, अत्तरांचा, स्वच्छ चादरींचा, कोऱ्या करकरीत पेपरचा, तापलेल्या गवताचा, पाऊस येऊन गेल्यावर मातीचा जो सुगंध येतो, असे अनेक वास आपल्या आयुष्यात भरून राहिलेले असतात. म्हणूनच नाकाने घेण्यात येणाऱ्या श्वास या संवेदनेसाठी मी नाकाचे आभार मानतो. तुम्हाला जर स्पर्शाची संवेदना कळली नसती तर गरम काय किंवा थंड काय तुम्हाला कळलं असतं का? मऊ काय, टोकदार काय, गुळगुळीत काय किंवा खडबडीत काय हे कधी कळलं नसतं. तर आपल्याला हे कशामुळे करतात? वस्तू कशा आहेत हे कशामुळे कळतं? शारीरिक प्रेम द्यायचं घ्यायचं हे सर्वाधिक हे आपल्याला स्पर्शाशिवाय कळलं असतं का? तर स्पर्शाच्या संवेदनेमुळे तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्या जवळ घेऊन आधार देऊ शकता त्या लोकांना. एका माणसाचा दुसऱ्या माणसाला हातानं होणारा स्पर्श ही जीवनातल्या अनेक गोष्टींपैकी
सगळ्यात बहुमोल गोष्ट आहे. म्हणूनच या बहुमोल अशा स्पर्शाच्या संवेदनेबद्दल मी आभार मानतो असं म्हणू शकता, लिहू शकता. आणि आठवा, डोळे नावाचा चमत्कार. डोळ्यांमुळे तुम्हाला आवडत्या व्यक्तीचे, तिच्या मित्रांचे चेहरे पाहता येतात. तुम्ही छापलेली पुस्तके, वर्तमानपत्र, ईमेल वाचू शकता, टीव्ही बघू शकता आणि काय करू शकत नाही, निसर्ग सौंदर्य पाहू शकता, डोंगर पाहू शकता, तुमच्या जीवनाचा मार्ग पाहू शकता. फक्त 1 तास तुम्हाला देते. 1 तासभर डोळ्याला कपडा बांधा आणि घरभर फिरून बघा. शक्य आहे. मग अशा व्यक्तींचा विचार करा ज्यांना डोळे नाहीत. म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं, अशी व्यक्ती आपल्या आजूबाजूने गेली, एखादी अँब्युलन्स मध्ये गेली, तर आधी परमेश्वराचे आभार माना की मी आज जिवंत आहे आणि नाकी डोळी हाती पायी धडधाकट आहे. एखादा आंधळा व्यक्ती आपल्या बाजूने गेला तर त्याला देवाकडे कृतज्ञता व्यक्त करा की मला दिसतंय, मला डोळे आहेत देवा. तर अशा प्रत्येक गोष्टींचे आपल्याला आभार मानायचे, ज्या कानांमुळे तुम्ही स्वतःचा आणि इतरांचा आवाज ऐकू शकता आणि तुम्ही लोकांना काय बोलायचे ते त्यांच्याशी बोलू शकता. कानाशिवाय आणि ऐकण्याची संवेदना नसती तर आपण कसं काय काय केलं असतं? आपण ना गाणी ऐकू शकलो असतो, आपले प्रियजन काय बोलतायत ते सुद्धा आपल्याला ऐकू आलं नसतं. तर सभोवतालच्या वातावरणातले कोणताही आवाज, पक्ष्यांचा आवाज, प्राण्यांचा आवाज, आता बिल्डिंग बनतायत त्यांचा धडधड आवाज आपल्याला ऐकू आला नसता. म्हणून आपल्याला या ऐकू येण्याच्या क्षमतेसाठी मी आभार मानतोय असं म्हणा. आणि मेंदू शिवाय, आपला मेंदू, त्याशिवाय तुम्ही कोणत्याच ज्ञानेंद्रियांचा वापर करणं तुम्हाला अशक्य होत. आपला मेंदू आपला ताबा घेतो. आपल्या मेंदूतनं आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला ऑर्डर दिली जाते आणि आपण ऐकतो आणि ते काम करतो. आपण कितीतरी गोष्टी आपल्या ब्रेन मध्ये साठवून ठेवतो. आपले मेमरी शार्प असल्यावर आपल्याला सगळ्या गोष्टी आठवत असतात. आपल्याला अनेक गोष्टींची आठवण आपला मेंदू करून देतो. तर आपल्या या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला आपल्या मेंदूचे किती आभार मानायचे. मुलांचा अभ्यास मेंदूच्या मदतीने लक्षात राहतो. आपली हुशारी या मेंदूमुळे आपल्याला समजते. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानतो असं म्हणा. तर तुमच्या आरोग्य, शरीर आणि जीवनासाठी ज्या करोडो पेशी 24 तास 24/7 काम करतात, अहोरात्र अविरतपणे काम करत असतात, त्यांना आठवा. पेशींचे आभार माना. अविरतपणे काम करणाऱ्या त्यांना आठवा, त्यांचे आभार माना आणि जीवन सातत्य टिकवणाऱ्या आपल्या प्रत्येक अवयवाची आठवण काढा. ते सातत्यानं आपल्यासाठी पूर्ण दिवस काम करत असतात. तुमच्या शरीरातली प्रत्येक गोष्ट गाळून, स्वच्छ करून आणि नूतनी करून येत असतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही आहे की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. ते स्वयंचलित म्हणजे स्वतःहून आपलं काम करतात. ज्यांचा माईक ऑन आहे त्यांनी प्लीज म्यूट करा. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या आपल्या सगळ्या अवयवांचे आभार माना. शीतल आहे का? तुझं माईक म्यूट कर ना. माईकचं जे हे आहे ना, करते त्याला म्यूट कर जरा, आवाज येतो. हा चालेल. तर आपल्या शरीरातली कुठलीही संवेदना, यंत्रणा किंवा कार्य आणि इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे आणि तो म्हणजे आपलं हृदय. हृदय आपल्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाला नियंत्रित करत असतं आणि तुमचं हृदय तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचं काम करतं. आपण जरी झोपलो तरी 24 तास ते काम करत असतं. म्हणून माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयासाठी मी आभार मानते असं म्हणा. ओके, तर हे झालं आपण कधीच आयुष्यभर 24 तास काम करणाऱ्या आपल्या अवयवासाठी. मी सुंदर आहे असं सुद्धा म्हणत नाही. आपण स्वतःला कधी छान म्हणत नाही. आजपासून आपण म्हणणार आहोत, भारती आय लव्ह यू. तुमचं जे नाव आहे ते तुम्ही घ्यायचंय, स्वतःला आय लव्ह यू म्हणायचंय. आपल्याला पण आपण नेहमी प्रोत्साहन द्यायचंय. सतत दुसरा काहीतरी सांगतोय, आपण त्याच्या हाताखाली वावरतोय असं करू नका.
स्वतःचाही थोडा विचार करा, स्वतःसाठी जगायला शिका. आता एक चांगला कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या किंवा ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. एक असं मोठं हेडलाईन किंवा आपण मुलांना काहीतरी बनवतो ना मुलांसाठी, तसं आपल्याला लिहायचंय, आरोग्याची देणगी. आपल्याला ही जी देणगी दिली आहे परमेश्वरानं, ती आपल्याला जिवंत ठेवते. आणि हे हेडलाईन मध्ये आपल्याला लिहायचंय आणि ते आपल्या डोळ्यासमोर किंवा तुम्ही आरशात बघत असाल तर तुमच्या आरशाला ती लाईन चांगल्या ठळक अक्षरात मुलांकडनं, ज्यांच्याकडे चांगलं टायटिंग आहे त्यांच्याकडनं, आणि हे तुम्हाला बनवायचं. आजचा तुमचा हा होमवर्क आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. जिथे जिथे पॉसिबल आहे तुम्ही ही लाईन लिहून ठेवा. आरशाला लावा, बाथरूमच्या दरवाजावर लावा, तुम्हाला समोर नको असेल तर कपाटाच्या आत लावा. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला ही दिसेल तेव्हा तेव्हा हे वाक्य तोंडातल्या तोंडात म्हणा आणि धन्यवाद द्या. हे कार्ड अशा ठिकाणी ठेवा, जर तुम्ही टेबलावर काम करत असाल तर बरोबर तुमच्या समोर हे तुम्हाला सतत दिसत राहील. तुम्ही जर ड्रायव्हर असाल, चालक असाल, तर तुम्ही चालवत असलेल्या मोटारीमध्ये किंवा ट्रकमध्ये तुमचं नेहमी लक्ष जाईल अशा ठिकाणी ते लावा. आणि या बराच काळ घरात राहत असाल तर जेव्हा तुम्ही नेमके हात धुवायला जाता, तोंड पुसायला कुठे म्हणजे तुम्हाला चटकन तुमची नजर जाईल अशा ठिकाणं हे वाक्य तुम्हाला 2-4 ठिकाणी, 4 रूम असतील तर 4 ठिकाणी जिथे तुमचं लक्ष जाईल. फ्रीजवर लावा बायकांनो, फ्रीजमध्ये भाजी काढताना उघडताना तुमच्या लक्षात राहील. तर आज किमान 4 वेळा तरी हे शब्द तुम्ही जेव्हा पाहाल, ते आज म्हणजे आपण उद्या करणार आहोत, तेव्हा तुम्ही अगदी शांतपणे हळूहळू प्रत्येक वेळी एकच शब्द एका पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल किती कृतज्ञता व्यक्त करू आणि नको करू तेवढी व्यक्त करा आणि आरोग्याची देणगीचा तुम्हाला लाभ होईल 200%. तर तुमचे आरोग्य आता आणि यापुढेही कायम चांगले राहण्यासाठी, हमी मिळवण्यासाठी आणि वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणे अत्यंत आवश्यक आहे. आणि कृतज्ञतेत राहण्याचा हा तुम्ही उपचार पद्धतींचा वापर केलात तर तुमच्या आरोग्यात क्रांती नक्कीच घडून येणार आहे. यापूर्वी तुम्ही कधी पाहिला नसेल तेवढ्या झपाट्यानं तुमचा आजार बरा झालेला तुम्हाला आढळेल आणि आरोग्याविषयी इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही एखाद्या पेशंटला बघायला जाता तेव्हा त्याच्या मागे 4 व्यक्ती अडकलेल्या असतात. हल्ली आपण न्यूक्लिअर फॅमिलीत राहतो, एक मुलगा किंवा एक मुलगी आणि आई वडील, त्यातनं आपल्याला सासू सासरे नको असतात किंवा त्यांना आपण काही असं असं मी म्हणत नाही नेहमी सुना आणि मुलांचं चुकलंय, कधी कधी आई वडिलांना पण त्यांना लांब राहा म्हणून सल्ला देतात. किंवा तुम्हाला एकुलती एक मुलगी आहे, ती लग्न केली, उद्या काही घडलं घरात होणार नाहीये, कारण आपण आता पॉझिटिव्ह राहिल्यावर आपली होणार हे अगदी 200% खरं आहे. पण जर काही झालं तर एकावर किती लोड येईल याचा विचार करावा. त्यामुळे आपल्या तब्येतीची काळजी आपल्यासाठी किती महत्वाची आहे ते तुमच्या आज लक्षात आलं असेल. आणि आपलं प्रत्येक शरीरभर किती कार्य चाललंय, आपल्या ह्या डोक्याला आणि या आपल्या पूर्ण धडाला मान आपल्याला धरून ठेवते, त्या मानेचे आभार. मानेला जरा काही असं तसं झालं की तुम्हाला वर्टिको झालाय, वर्टिको काही झालेलं नसतं. तुमच्या डोक्यात ज्या सगळ्या विचार असतात त्या विचार, तर मी तुम्हाला मगाशी एक सांगता सांगता राहून गेलं कल्याणचं. शेवटची कृती, जादूची कृती तुम्हाला सांगते आणि मग त्या विषयाकडे मी जाते. तर आपल्याला आजचा आपला 4था दिवस आहे. पहिल्या दिवशीची पहिलं म्हणजे आपलं जेव्हा आपण सांगत होतो सुरुवातीला आपण या पुस्तकासाठी काय करणार आहोत, तेव्हा तुम्हाला एक मी स्वप्नांची सूची करायला सांगितली. ती एकदा करायची होती, पण आजही मला काही नवीन चेहरे दिसत आहेत म्हणून मी सांगते. आपल्याला 10 आपली अशी स्वप्न लिहायची जी तुम्हाला अर्जंट पार पाडायची, ज्याची तुम्हाला अर्जन्सी आहे. समजा तुम्हाला स्कूटर घ्यायची आहे, समजा तुम्हाला पार्टी करायची आहे, मला बार्बेक्यू मध्येच जायचंय कुणाबरोबर तरी, तर अशी जी काही तुमची खूप अशी तुम्हाला लवकर हवी असलेली छोटी छोटी स्वप्न लिहा. शेवटी 10 मध्ये 8, 9, 10 मोठी लिहा आणि एक यादी तयार करून ठेवा. त्यानंतर आपल्या पहिल्या दिवसाचं आपलं होमवर्क असा होता की आपल्याला
आपल्या आयुष्यात आपण पैसे न देता मिळालेल्या 10 गोष्टी कोणत्या होत्या लहानपणी लग्न होण्यापूर्वी, त्या आपल्याला लिहून काढायच्या आहेत. आई वडिलांनी कपडे घेतले असेल, आई वडिलांनी सांभाळ केला असेल, आई वडिलांनी शाळेची फी भरली असेल, व्हॉटएव्हर, त्या 10 गोष्टी तुम्हाला ब्लेसिंग म्हणून मिळाल्या होत्या, त्या लिहून काढायच्या आहेत. पहिला होमवर्क हा आहे. दुसरा होमवर्क होता आपल्याला एक दगड शोधायचा आहे. दगड असाही असू शकतो, दगड सफेदही असू शकतो. तुम्ही त्याला सकाळी उठताना आणि झोपताना त्याला असं हातात धरायचंय आणि त्याला थँक्यू म्हणायचंय आणि दिवसभरात जी चांगली गोष्ट घडली आहे ती तुम्हाला त्याला सांगायची आहे आणि आभार मानायचे आणि जे 10 ब्लेसिंग्स तुम्ही लिहिता ते लिहून झाल्यावर प्रत्येक एक ब्लेसिंग वाचायचंय. मी आभारी आहे सागर, तुझ्यामुळे मला जीवनात मला आनंद मिळतो, मी खूप छान हसते, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अशी 10 वाक्य लिहून एकदा वाचायची आणि प्रत्येक वाक्यानंतर धन्यवाद 3 वेळा म्हणायचे. ही दुसरी कृती आहे. दुसरं आहे आपल्याला दगडाशी बोलायचंय झोपण्याआधी आणि सकाळी झोपेतून उठल्यावर. 10 जी वाक्य आपण लिहिणार आहे ती आपण अंथरुणातच लिहायची फोनच्या लाईटवर. आपल्या डोक्याजवळच एक वही पेन ठेवायचंय, तिकडेच दगड ठेवायचंय. ह्या 2 कृती झाल्या होत्या आणि तिसरी कृती अशी होती की आपल्याला आपल्या नात्यात असे काही 3 नातेसंबंध आहेत जे तुम्हाला बदलून हवेत, म्हणजे त्यांच्यात काहीतरी तुम्हाला बदल अपेक्षित आहे किंवा एखादं खराब झालेलं नातं आहे ते तुम्हाला पुन्हा चांगलं करून हवंय. तर तुम्ही त्या व्यक्तींचे 3 फोटो घ्यायचे आणि त्यांच्याबद्दल 3 गोष्टी चांगल्या लिहायच्या. मी आभारी आहे, तू मला कधीतरी मदत केली होतीस त्यासाठी मी आभारी आहे. आपण जेव्हा एकत्र होतो तेव्हा आपण खूप छान वेळ घालवलेला. असे प्रत्येक व्यक्तीबद्दल 5-5 वाक्य आपल्याला रोज लिहायचे आहेत जोवर ते आपलं रिलेशन चांगलं होत नाही. आणि आजचा आपला 4था दिवस आहे जादूचे आरोग्य. आता हा सगळ्यांनी भाग ऐकलेला आहे. जिथे जिथे आपल्याला आता अजून एक आहे, आपल्याला प्रॉब्लेम आणि न वाले शब्द वापरायचे नाहीत, नकार नाही, नो नाही, नाही 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 काही नाही. तर आपल्याला आपल्या शरीरात जर त्रास असेल तर म्हणायचं ब्रेकडाऊन आहे, माझ्या पायात ब्रेकडाऊन आहे, माझ्या हातात ब्रेकडाऊन आहे. आणि आपल्याला काही प्रॉब्लेम आहे तर आपण त्याला चॅलेंज म्हणायचे, प्रॉब्लेम नाही. ह्या 2-3 गोष्टी आपल्याला बदलायच्या. त्यानंतर आज आपली कृती आहे तर आपल्याला आपले 10 ब्लेसिंग लिहायचे. जे 3 रिलेशनवर काम करतायत ते तुम्हाला लिहायचे, त्यांनाही ब्लेसिंग द्यायचे. त्या वाक्यांना पण तुम्ही प्रत्येक वाक्याला 15 वाक्य लिहिणार आहेत तुम्ही 3 लोकांची. 5-5 म्हणजे 15 आणि 10 ब्लेसिंग 25 वाक्य झाली आणि प्रत्येक वाक्यानंतर 3 वेळा छातीवर उजवा हात ठेवून धन्यवाद म्हणायचंय. आज आपण एखाद्या कागदावर चांगल्या किंवा एखाद्या कार्डवर आपण एक वाक्य लिहिणार आहे आणि ते वाक्य आपल्या घरात 3-4 ठिकाणी लावणार आहे जिथे आपलं सर्रास लक्ष जातं. तर बायका असतील तर त्यांचं लक्ष किचन मध्ये बऱ्यापैकी असतं, तुम्ही फ्रीजवर लावू शकता किंवा तुम्ही टीव्हीच्या आजूबाजूची भिंतीवर लावू शकता. वाक्य आहे आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. जरा ठळक अक्षरात लिहिलं तर ते पटकन तुमच्या नजरेत भरेल. तर हे दिवसभरात 3-4 वेळा हे शब्द तुम्हाला वाचायचे, हे वाक्य तुम्हाला वाचायचे आणि आभारी आहे म्हणायचं त्याला मनातल्या मनात. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं चॅलेंज आहे असं तुम्हाला वाटलं की मला एखाद्या गोष्टीचं चॅलेंज आहे किंवा मला एखादा ब्रेकडाऊन आहे माझ्या शरीरात, तर त्या जागेला समजा कोणाचे गुडघे दुखतायत तर गुडघ्यांवर आपण हळुवार प्रेमाने हात फिरवून थँक्यू म्हणायचं. काय म्हणायचं? थँक्यू थँक्यू थँक्यू. आता हे थँक्यू हे शब्द 3 वेळा का म्हणायचं? कारण तो सृजनाचा शब्द आहे. स्त्री पुरुष एकत्र आल्यानंतर तिसरी व्यक्ती जन्माला येते, म्हणजे हा 3चा एक एक अशी गोष्ट आहे की त्यामुळे नवीन सृष्टी निर्माण व्हायला लागते. म्हणून सृजन म्हणजे नवीन सृष्टी. तर 3 वेळा तुम्ही त्या गोष्टीचे 3 वेळा मानेत तुम्हाला मागे काही चॅलेंज आहे तिकडे प्रेमाने हात फिरवा, थँक्यू थँक्यू थँक्यू. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला ब्रेकडाऊन आहे शरीरात त्या ठिकाणी तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. मी म्हणाले म्हणून नाही, वरवर नाही, अगदी अंतःकरणापासून प्रेमळ मनाने आधी सगळ्यात सुरुवात करा की तुम्ही माफी मागा शरीराची की मी आजपर्यंत तुझ्याकडे दुर्लक्ष केलं, मी नीट वागलो नाही म्हणून तुला माझ्यामुळे त्रास दिला, पण तू अविरतपणे माझ्यासाठी 24 तास काम करतोयस त्याबद्दल मी माझ्या या शरीराची अत्यंत आभारी आहे. धन्यवाद 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 असं म्हणून सुरुवात कराल त्या दिवशी तुमचे हळूहळू सगळ्या गोष्टी
कोणाची टाच दुखते, कोणाला कुठेतरी पडलेले असतात, कोणाच्या पायात काही असतं, चालता चालता आपण कुठेतरी घसरतो, काही होतं, केळ्याच्या सालीवरनं पडतो. तर काळजी घ्यायची स्वतःची आणि आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे हे सकाळी उठल्यावर पण म्हणायचं आहे. आणि टुडे वॉज द बेस्ट, टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ. कारण आता रात्री आहे म्हणून मी वॉज बोलते. सकाळी उठल्यावर टुडे इज द बेस्ट डे ऑफ माय लाईफ म्हणायचं. तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या शरीराची काळजी घ्यायची आहे. आणि तुम्ही म्हणाला तर मला काही चॅलेंज नाहीये तर काय गरज आहे? तर ज्याला काही चॅलेंज नाही त्याने आपलं आरोग्य नीट ठेवण्यासाठी सुद्धा हे म्हणायला हरकत नाही. तुम्हाला वेगळं करायची गरज नाही, पण आपल्या शरीराला थँक्यू म्हणा, काही म्हणा. म्हणणं गरजेचं आहे, कारण ते सुदृढ राहील आणि डे बाय डे तुम्ही मुलं ही 25 वर्षामध्ये मोठी होतात आणि मुली 20-22 पर्यंत होतात. तर तुम्ही लहान असाल तर अजूनही काळजी घ्या आणि शरीराचे आभार माना. ओके. तर मी तुम्हाला एक सांगणार होते. एका व्यक्तीला मी थांब म्हणाले, कारण तिची लहान मुलगी होती आणि तिला खूपच ध्यान करायचं होतं. तिने अनाउन्स वगैरे केलं होतं. तर मी तिला अडवलं आणि म्हटलं, तुला पत्री सरांचं हे म्हणणं नाही की तुम्ही मुलांना त्रास देऊन दुसरं काही करा. मुलांना बघणं हे आईचं पहिलं कर्तव्य. आणि तिला मी थांबवलं होतं आणि तिला म्हटलं, तुला काही वाटलं तर मला कधीही फोन कर, माझा नंबर दिलेला. आणि आज सकाळी मी एका याच्यात मी ऐकलं की एका बाईने जवळजवळ आपल्या 100 लोकांना तिने जादूची लिंक पाठवली होती. आणि हे इन्स्पिरेशन ती मला देऊन गेली. हा तिने मला इनडायरेक्टली एक मेसेज दिला की तुला सुद्धा ही जादू जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. काल आपल्याला प्रीती म्हणाली, पण आपल्या साक्षी मॅडमनी हा निर्णय का घेतला, आपल्याला ह्याच्यावर का आणलंय झूम मीटिंगवर? कारण आपलं ते सारखी लिंक तुटायची, आपल्याला नीट कल्पना यायची नाही. म्हणून आपण त्यांनी ते स्वतः विकत घेतलं आणि आपल्यासाठी ही सेवा दिली आहे. त्यामुळे त्यांचाही थँक्यू. आणि आता आपल्या शरीरासाठी आपण काय काय केलंय मागे जाऊन, दुसऱ्याचं बघून दुसरा सुंदर आहे. अरे तुम्हाला दिलेली देणगी, तुम्ही आहात चांगले, का बोलताय तुम्ही? एखाद्याला पोलिओ झालेला आहे, तो तसं आहे का आपण? एखाद्याच्या डोळ्यात प्रॉब्लेम आहे, तसंही नाही आपल्याकडे. आपण चांगले धडधाकट आहोत. थोडासा सावळा असेल एखादी व्यक्ती, थोडी गोरी असेल, काहीही प्रॉब्लेम नाही. जे दिलंय त्याचं काहीतरी कारण आहे आणि या सगळ्याला आपणच जबाबदार आहोत. तर आजपासून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणार आहोत. ज्या बारीक सारीक तुम्हाला त्रास आहे ते तर निघून जाणार आहेत, पण इव्हन मोठे मोठे आजार सुद्धा बरे झालेत. आमच्याकडे त्याची उदाहरणं आहेत. आम्ही जे जुने ज्ञानी आहोत त्यांना याची माहिती आहे. आपण नवीन आहोत पण बरे होणार आहेत आजार. नाही झालं तर पुढे काय करायचं ते मला तुम्ही विचारू शकता पुढे येऊन. माझा फोन नंबर आहेच ग्रुपमध्ये. तर आजचा धडा आपला इथे संपतोय. आता आपली कामं थोडीशी वाढली आहेत लेसन नुसार. स्वप्नांची यादी केली नसेल तर अजूनही करू शकता. आपल्याला रोज 10 ब्लेसिंग्स लिहायचे आहेत. 10 ब्लेसिंग काही असू शकतात. माझ्या वडिलांनी मला लहानपणी सायकल घेतली, मी आभारी आहे. मला सायकल चालवायला शिकवली, मी आभारी आहे. मी मागितलं ते माझ्या हातात दिलं, त्यांचे मी आभारी आहे. वडिलांची, आईची, कोणाची. खरं तर वडील कधी कधी नाही नाही करतात, पण आई सगळं देते. आणि मग लोकांनाही वाटतं की अरे आई देते म्हणून. पण कधी कधी हे असं वेगळं अट्रॅक्शन असतं. आईचं आणि मुलाचं नातं चांगलं असतं, पण वडिलांचं आणि मुलीचं चांगलं असतं. नातं हे नातं आहे, त्याच्यात कुठल्यात काही आपल्याला स्वतः काही करायचं नाहीये. आपण चांगलेपणाने वागायचंय. आपण चांगलं वागलं तर मी आपल्याला याच्यातच दिलेल्या पुस्तकात एक हाताने दिलं तर तुम्हाला 4 हातांनी येणार आहे. त्यामुळे तुम्ही कसं वागायचं हे आता तुम्ही ठरवायचं. आणि यू आर लकी. म्हणजे बाकीच्यांचं मी म्हणत नाहीये, पण जे लहान मुलं मला दिसतायत, लहान म्हणजे अजून यंग मुलं दिसतायत, यू आर अ व्हेरी लकी की तुम्हाला आता हे साधन तुमच्या समोर आलंय. यू आर खूपच लकी आहे. तुम्ही याचा प्रचार प्रसार करायला हवा आणि तुमच्या फ्रेंड्सना पण याच्यात जोडा. आणि आता कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. थँक्यू, थँक्यू. मला इतका वेळ ऐकून घेतलं. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ज्यांना विचारायचं आहे त्यांनी हँड रेस करा. प्रश्न नाहीत. हॅलो. मी सगळं कुलकर्णी कळलंय. बोलतोय. हा. हा, तर मला प्रश्न नाहीयेत काही, बट मला माझी एक गोष्ट शेअर करायला आवडेल. मी त्या तर माझ्या स्वप्नांच्या यादीत मी माझं लर्निंग लायसन्स अडकलेलं ते लिहिलेलं. सो मग आज ते अप्रूव्ह झालं, मला ते तेवढंच सांगायचं होतं मला.
वा 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 म्हणा सगळ्यांनी. अरे वा 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 वा. कारण हा अनिरुद्ध आनंद सगळ्यांना परमनंट लायसन म्हण, लर्निंग नाही हा परमनंट परमनंट लायसन. लायसन्स मिळालं. अरे वा 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 खूप छान. वा 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 वा. ओके हा. मला एक आजचा दिवस फारच खूपच म्हणजे खूपच चांगला गेला माझा आणि खूप आनंदी गेलाय. वा वा. म्हणजे तुला पण जादूचं पुस्तक आलं तरी घरात जादू घडते, तर तू तर करतोयस 5-6 दिवस झाले. नुसतं हो. पुस्तक आलं तरी जादू घडली आहे माझ्या लाईफ मध्ये. येस येस येस. वा वा वा. छान छान. सुरुवात इतकी छान झाली आहे. थँक्यू सो गुड मच गुड. मॅम. येस येस. अरे तू मनापासून करतोय सगळं. तू विश्वास ठेवलाय म्हणून तुझा विश्वास तुला पुढे नेणार आहे आणि असाच विश्वास ठेव प्रत्येक कामात. तुला हवं ते मिळणार आहे समोर. येस मॅम. येस मॅम. थँक्यू. येस. पल्लवी मी मॅडम. कालचा एक अनुभव सांगते की पल्लवी जशी म्हणाली होती की तिचं पासपोर्टचं काम होतं आणि तो टॉपिक बोलणं चालू होतं आणि तेव्हा मी मीटिंग अटेंड करते. माझं कालच्या दिवशी एक ऍडमिशन चालू होतं म्हणजे दुसऱ्या एका कोर्ससाठी आणि मला सर्टिफिकेट माझे जे मागचे इयर पास झाले 1-2-3 वर्षाचे सर्टिफिकेट त्याच्याबरोबर अटॅच करायचे आणि माझे 2 वर्षाची सगळी मिळाली आणि थर्ड इयरचं माझं सापडत नव्हतं कारण ते एव्हरी इयर बाय इयर मिळतं. तर माझं थर्ड इयरचं मी फाईल मध्ये ठेवलं मला आठवलं पण मग जसं पल्लवी म्हणाली की सुरुवातीला तिने जे लर्निंग लायसन्ससाठी थँक्यू वगैरे मग माझ्या डोक्यात क्लिक झालं आणि मी शोधते आणि मला तो टाइम मला बरोबर तेव्हा ते भरायचंच होतं कारण त्या दिवशी कालचा जो गुढीपाडव्याचा दिवस तो त्यांनी ऍडमिशनसाठी फर्स्ट डे असा ठेवला होता. तर मग माझ्या लक्षात आलं आपण इतके वर्ष ते शिकतोय पण आपण इतके वर्ष तो अभ्यासक्रम पूर्ण केला. मला सर्टिफिकेट मिळालं, मी पास झाले, थर्ड इयर माझा डिप्लोमा पूर्ण झाला. आनंद होणं वेगळी गोष्ट पण त्याच्यासाठी धन्यवाद मानलाच गेलेला नव्हता. मी आनंद होत होता की बाबा माझं झालंय एक छोटा डिप्लोमा पूर्ण झाला. मग मी लक्षात आलं मी पटकन त्याच्यासाठी खूप सारे धन्यवाद केले. माझ्या टीचरांचे धन्यवाद केले. मी स्वतःला थोडं अप्रिशिएट केलं की माझ्या हे केलं. त्याच्यानंतर एक विदिन 5 मिनिट्स इमिजिएट मला त्या एवढ्या साऱ्या फाईलच्या ढिगाऱ्यांमध्ये बरोबर ते सर्टिफिकेट शोधून मिळालं आणि लगेच तो पुढची प्रोसेस पूर्ण झाली की तो लिहिण्यापर्यंत पण मी पटकन ते मनातल्या मनात ती थॉट प्रोसेस पूर्ण केली की माझी झालेल्या इतक्या वर्षांच्या अभ्यासक्रमाला पटापट धन्यवाद केले. त्याच्यासाठी टीचरने फॉर्म भरणार वा 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 एक्झामिनर्स वा. येतात असं ते मला पटकन म्हणजे पल्लवीच्या ज्या अनुभवावर मला ते सुचलं गेलं आणि झालं पटकन. नाहीतर तेच एक कागद शोधायला आपला अख्खा दिवसही जाऊ शकतो एक सर्टिफिकेटच्या सगळं मागे. चाळायला पण लागतं कधी कधी. हा तेच आणि ते 5 मिनिटाच्या आत एवढ्या साऱ्या ढिगाऱ्यातनं नेमकं ते मिळालं आणि माझा लगेचच तो फॉर्म सबमिटही झाला आणि ऍडमिशन पूर्ण झालं. म्हणजे कालच्या रात्री 12च्या आधी ते करायचं होतं. छान तो छान एक छान. अनुभव. आणि मला आज आता बाकी सगळे आपलं पार्टिसिपेशन जे आहेत पार्टिसिपेंट आहेत त्यांना एक सांगायचं आहे एक मिनिट की आपण हा एक प्रकारे अभ्यासक्रम करतोय. तर तुम्ही हे अनिरुद्ध आणि म्हणजे आता तू लहानच म्हणून तुझं सांगते की जसं आपण एखाद्या अकॅडमिक इयर मध्ये किंवा अकॅडमिक सिलेबसला आपण अभ्यास घेतो तेव्हा काय करतो आपण दिवसाचे 8 तास 10 तास ते शाळेमध्ये आपण व्यतीत करतो कॉलेजमध्ये व्यतीत करतो. तर तसंच तुम्हाला ह्या अभ्यासक्रमाकडे भरे आपण इथे कुठेही आपण फीज भरत नाही आहोत किंवा कुठल्याही प्रकारे रजिस्ट्रेशन एक्झाम किंवा असं काही नाही पण तरीही ही एक प्रोसेस आहे जी तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना आतून बाहेरून बदलवणारी आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय कधी कधी असं होतं की आपण 24 तासातला 1 तास आपण अभ्यास करतोय. भारतीताई आपल्यासाठी एवढी मेहनत घेतात. आपण सगळे वेळात वेळ काढून सगळे दिवसाभराची कामं आटपून आपण बसतो. तर तो एक गोल्डन जो तास आपल्याला मिळतोय तो तास जेव्हा आपण स्पेंड करतो तो आधीचे 23 तास आपण अवेअरनेस मध्ये घालवले पाहिजेत की तेव्हा स्पेशली लक्षात ठेवायचं की आपण एक आता वेगळ्या मार्गाने किंवा एका वेगळ्या विचारांच्या दिशेने आपण वाटचाल केलेली आहे. तर असं व्हायला नको की
अदर म्हणजे बरेचदा असं होतं की आपण आता उठलो थोड्या वेळाने कोणाचा तरी फोन आला, अरे यार हे झालं ते झालं इकडे हा प्रॉब्लेम, मग आपण कधी कधी मे बी त्या फ्लो मध्ये जायला लागतो. त्यामुळे पटकन असं लक्षात ठेवायचं की नाही, आपल्याला पुन्हा लगेच ती घंटी आपल्या डोक्यात वाजली पाहिजे की नाही, आता आपला अभ्यासक्रम बदलला, आता आपला सिलेबस बदलला आणि आपल्याला आधीची पाटी पुसायची आहे. चांगल्या गोष्टींची किंवा चांगल्या संस्कारांची नाही, पण जे बिलीव्ह आहेत, जसं भारतीताईंनी सांगितले की एवढ्या वयानंतर हे होणारच आहे, तेवढ्या वयानंतर ते होणार, हे असं काही नाही. कारण प्रत्येक आपल्या सेल्स मध्ये एक जो म्हणतो ना मेमरी आहे. प्रत्येक एक सेलला वेगवेगळी स्वतःची असं जे अस्तित्व आहे. त्यामुळे जर आपण एखाद्या वेळ म्हणतो की मला अमुक आजार आहे, तर तो आजार त्या सेल्सद्वारे नवीन येणाऱ्या जनरेट होणाऱ्या सेल्सला तो पास होतो. म्हणजे तोच मेसेज पास होतो. जर तुम्ही ती तिथे साखळी तोडलीत ना, तर तो पास होणार नाही आणि जे नवीन येणारे सेल्स असतील ते ऑटोमॅटिकली न्यू बॉर्न बेबीज प्रमाणे ते तयार झालेले असतात. त्यामुळे तो तिथे मेसेज खंडित होतो आणि येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या नवीन तयार होतात. सो ते लक्षात ठेवायचे की आपल्याला कुठलाही मेसेज आपल्याला पास करायचा, म्हणून आपण हे सतत रिवाइज करणार आहोत की मी हेल्दी आहे, आपण माझी आरोग्याची देणगी आहे वगैरे, हे बोलून बोलून का की आपल्या त्या सेल्सला मेसेज पाठवायचा आहे. म्हणजे आपलं येस, येस, एक येस. मन, आपलं एक मन हे एक नाहीये, अनेक अनेक मनांचा जो पुंज तयार झालेला त्यापासून आपल्याला माणूस तयार झालेला. म्हणून बरेचदा आपण बुद्धीने एक विचार करतो, मनात दुसरं काहीतरी डोकावतं, तिसराच मध्ये विचार येतो, कारण ते सगळेजण आपल्यासाठी काम करत असतात. तर आपल्याला हा असा एक विचार लक्षात ठेवायचा की दिवसाभरातले 23 तासही आपल्याला या एनर्जी सोबत आणि या विचारांसोबतच राहायचंय. अलर्टनेस मध्ये राहायचंय. हा. अवेअरनेस अलर्टनेस मध्ये मध्ये राहायचंय. राहायचं. राईट. दिवसाभरात कोणीही कितीही आलं तरी तिथे आपल्याला आपला म्हणजे फोकस ढळू द्यायचा नाही. येस, तुम्ही येस, येस. आपल्या परीने आपण दुसऱ्यांना चांगल्या प्रकारे समजावण्याचा, सांगण्याचा प्रयत्न करायचा, पण प्रत्येक गोष्टीला हो 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 करण्याचं नाही. कारण हो हो म्हणजे करताना मग लाईक ते आपल्याकडनं पण जमणारी गोष्ट म्हणजे लाईक सगळ्यालाच आपण जर का त्यांना कोऑपरेट केलं तर मग आपलं काम बाजूला राहतं. राईट, मला समजलं ते. मग ते आपण आता जी एवढी मेहनत करतो ते मग पुन्हा रिकामी होणार, मग पुन्हा आपण त्याच विचारांमध्ये जाणार. तर तसं न होण्यासाठी अवेअरनेस मध्ये राहायचं. आणि म्हणून आपण काय करणार आहोत, 21 दिवसांची जी साखळी आहे ना ती तुटू द्यायची नाही. म्हणून आपल्याला अखंड घेऊया. आता याच्या पुढे आपण शनिवार रविवार गॅप नाही घ्यायचे. कारण ओके. पुस्तकाप्रमाणे भारतीताईचं आणि माझं बोलणं झालं की पुस्तकाप्रमाणे एखादा संस्कार आपल्या मनामध्ये आणि आपल्या पूर्ण सबकॉन्शियस मध्ये जर आपल्याला पूर्ण घालायचा असेल किंवा पोचवायचं असेल. हा. रजिस्टर करायचा असेल, तर त्याला एक प्रोसेस, एक सर्कल कम्प्लीट व्हायला लागतं. ते भले 40 दिवसांचं असेल, 21 दिवसांचं असेल किंवा म्हणजे मोर दॅन 21 दिवस करणं गरजेचं आहे. राईट, राईट. म्हणजे सो सवय पडायला. राईट. राईट. म्हणून मग कधी म्हणतो बघ आपल्याला सवय झोपेतनं उठायची सवय करायची, तर 21 दिवसांचा किंवा 40 दिवसांचा जो पूर्ण हे असतो सर्कल तसं. पाहिजे. म्हणून आपल्याला राईट. म्हणून आपण 21 दिवस अखंड ह्या अभ्यासक्रम आपला चालू ठेवणार आहोत आणि आपण असेच रोज भेटणार आहोत. काहीही प्रश्न असतील, कुठले वैयक्तिक असेल काही, आपण ऍज अ फॅमिली म्हणून आपण एकमेकांशी डिस्कस करू शकतो. आणि अनिरुद्ध, तुझ्याबद्दल तर मला काल खूप कौतुक वाटलं की तू एकदम म्हणजे एकदम छान शेअर केलंस. आणि तुझ्याशी परत मी बोलेन नंतर. पण नक्की अभिनंदन मॅम. तुझं, अभिनंदन. थँक्यू. आणि मला खरोखर भारती म्हणली तशी लहान मुलं जी आहेत ती खरोखर ब्लेस्ड आहेत, कारण त्यांना या एज मध्ये हे सगळ्या गोष्टी तयार तुम्हाला सगळ्या मिळतात. गोष्टी लवकर मिळतील. तुम्ही तरुणपणात जेवढं म्हणजे आई वडील करत असतील पण त्यांच्याबरोबर जर त्यांच्या मुलाने पण करायला सुरुवात केली गोष्ट, तुम्हाला एखादं मोठं घर घ्यायचंय तर आई वडिलांपेक्षा मुलाचं ब्लेसिंग्स लवकर पोहोचतात तिकडे. तर मुलांनाही जमल्यास बसवा, त्यांना कळत असेल तर हे ऐकायला हरकत नाही. आणि विश्वास ठेवा, तुम्हाला कोणीतरी हसेल, तुमची मुलं पण हसतील आयांनो की काय तुझं चाललंय, काय थँक्यू म्हणते, काही होऊ देत. एक बाई घरी बसलेली, अशी सिनियर आहे, आपली सिनियर आहे, घरी बसलेली, 5 पैसे कमवत नव्हती, डबल ग्रॅज्युएट झालेली होती, पण जेव्हा या सगळ्यामध्ये आली तेव्हा तिचं आयुष्य बदललं. आज ती 3 लाख रुपये नवऱ्यापेक्षा जास्त पैसे घरी बसून घेते. फक्त काय करते, तिने कुठेतरी गुंतवले ते पैसे आणि ते पैसे दिवसेंदिवस म्युच्युअल फंड मध्ये गुंतवले आणि तिला आता 3 लाख रुपये महिना घर बसल्या इन्कम येतं. ती फक्त हे काम करते जे मी करते. ओके. त्यामुळे तुम्हाला कळलंय, तुमचं कर्तव्य आहे, तुम्ही इतरांनाही सांगायचंय. तुमच्या बरोबर कुणाला
तुमच्या घरातल्यांना, बहिणीला, मैत्रिणीला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम आहे, मनी प्रॉब्लेम आहे, अजून कुठला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम शब्द आपण टाळायचा आहे सगळ्यांनी, पण मी बोलते सांगण्यासाठी, सो मी ते शब्द परत मागे घेते. चॅलेंज असेल तर तुम्ही त्यांना बोलायचं आहे. त्यांना यामध्ये जॉईन करा. फक्त जास्त मोठे आपले दिवस गेले तर नको. एक पहिल्या 5-6 दिवसात ते येऊ शकतात. 12 दिवसांपर्यंत आपण मागच्या गोष्टींसाठी काम करणार आहोत. लवकर फळ हवं असेल, तुम्हाला सिक्रेट सांगते जे मला फार उशिरा कळलंय. आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारची हे आहे. तुम्हाला माहिती आहे का एनर्जी? मस्क्युलाईन आणि फेमिलाईन एनर्जी प्रत्येकाच्या शरीरात आहे. पुरुषाच्या पण आहे. फक्त तुमच्याकडे मस्क्युलाईन जास्त आहे, आमच्याकडे फेमिलाईन जास्त आहे. तर तुम्ही बघितलं असेल काही लोकांना लकवा नावाचा एक आजार होतो. ओके. तर आता उजव्या हाताचा काय शक्ती सांगितली मी? उजव्या हाताची आहे मस्क्युलाईन आणि डाव्या हाताची आहे फेमिलाईन. तर तुम्ही जर कधी म्हणजे काही काही लोक भविष्य सांगतात असं आपल्याला वाटतं, पण त्यांना ही गोष्ट माहिती असते. तर तुम्हाला राईट हँडला जर तुमच्या लकवा असेल तर तुम्ही आपल्या वडिलांना काहीतरी बोललेले आहात. तुम्हाला तुमचे ग्रह पण स्ट्रॉंग करायचे असतील. सूर्यग्रह हा आपले वडील आणि सासऱ्यांचं हे करतात. आणि तुमचे त्यांच्याबरोबर रिलेशन चांगले नसतील तर तुम्हाला कधीच प्रसिद्धी आणि पैसा हे हायफाय गोष्टी मिळणार नाहीत. तुम्ही आपल्या बायकोला कमी समजत असाल, तिला नावं ठेवत असाल, तर तुमच्याकडे गाडी कधी येणार नाही. तुम्ही म्हणजे लक्झरियस गोष्ट तुमची बायको तुम्हाला देते. तुमच्याकडे जी लक्झरी आहे त्याला ती कारण आहे. तर तिचा पण मान ठेवायचा आहे आपल्याला. माझ्या समोर एक असं काहीतरी चालू आणि डाव्या हाताला लकवा असेल तर तुम्ही तुमच्या आईला काहीतरी बोललाय. कळत नकळत मित्रांबरोबर मस्ती करताना ज्या आईला माझी आई अशी, ज्या आईला माझा बाप असा आपण बोलून जातो. पण ते आपल्याला नंतर किती त्रास देतं याची आपल्याला जराही कल्पना नसते. त्यामुळे आपलं मूळ, आपला बेस आपले आई वडील आहेत. आणि तुम्हाला लवकर प्रगती हवी असेल तर त्या दोघांबद्दल लिहायला किती लिहू आणि किती नको. आज जर मी 25 वर्षाचा आहे तर 25 वर्ष इंटू 365 डेज. चला 300 दिवस नाही बोललात पण 65 दिवस बोलला असाल. तर तुम्हाला 65 दिवस आणि प्लस 25 इयर्स. पहिली 5 वर्ष नाही बोललो, 10 वर्ष नाही बोललो, पण कुठं काहीतरी बोललोय. त्याला माझी आई ऐकतच नाही, तिला कळतच नाही. मी मित्रांमध्ये गेल्यावर वगैरे मला फोन करते आणि त्रास देते, कटकट कुठली. जरा 10वीला वगैरे आल्यावर आपल्याकडनं हे शब्द निघतात, पण आपल्याला कल्पना नसते की आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलंय. जेव्हा तुम्ही आई वडील होता तेव्हा तुम्हाला तिचं महत्व कळेपर्यंत तुमच्याकडे हे मार्गदर्शन आता आलंय. त्यामुळे आई बाबांबद्दल लिहायला लागा, आईबद्दल लिहायला लागा. जन्म दिल्यापासून मी पोटात होतो तिथपासून तिने माझ्यासाठी खस्ता काढलाय. प्रेग्नंट तुम्ही विचार करा, पोटाला एक पिशवी बांधा 9 किलो 10 किलोची आणि 2-4 दिवस घालवा, बघा काय त्रास असतो तो. त्यानंतर जन्म देणं मुलाला, मुलापेक्षा आईला जन्म द्यायला तिचा पण जन्म होतो. त्या आईसाठी आभार माना, बाबांसाठी माना. आजी आजोबा असतील, आता तर नोकरी करणारे आई वडील असतात, बिचारे तिकडे धावतात इकडे धावतात, तुम्हाला घ्यायला धावतात. तुमची पण ससे होलपट होते, त्यांची पण होते. पण हे रिलेशन इतकं छान आहे. आपल्या भारतातच ही गोष्ट आहे. परदेशात तर आई वडील सांगतात बाय बाय, 13 वर्ष झाला चला बाहेर जा, कामं करा. पण आपल्याकडे ही देणगी आहे. भारतासारख्या देशात एकत्र राहतो, एकमेकांना आपण नीट बघतो, आपण आदर करतो. आज आपल्या हातात आहे, आपण चांगलं वागायचंय, आपलं शरीर चांगलं राहणार. आपल्याला आजार घालवायचे असतील तर आपल्याला आपल्या प्रत्येक अवयवाला थँक्यू म्हणायचंय. आज कुणाकडे काही प्रश्न दिसत नाहीयेत. ओके. तर माझा एक आपल्या प्रश्न शरीराची आहे. काळजी घ्या. हा बोला. सपना बोलते भारत. हा की तुम्ही जे काल सांगितलं ना 3 नातेवाईकांची फोटो लिहायचे आहेत, हो हो हो. फोटो द्यायचे आहेत आणि त्यांच्याविषयी लिहायचंय. तर त्या नातेवाईकांना हे कळलं तर चालतं का की मी त्यांच्याविषयी हे करतील? नाही, कशाला कळवायचं त्यांना. ओके. ओके ओके ठीक आहे. मला स्वतःला समोर जाऊन माफी मागायची आहे का कोणाची?
समोर माफी मागायला मला लाज वाटते. समजा मी काही बोलली असेल तरी मला नाही खपत जाऊन मी सॉरी म्हणेन वगैरे. किंवा एखादं रिलेशन नकळत दुखावलेलं असतं, दोघांनाही कल्पना असते, ते आपल्याला चांगलं करायचे, त्यांना सांगायची काय गरज नाहीये. तुम्ही शांतपणे तुमचं काम करा. चुकून बघितले तर वेगळा भाग आहे, पण त्यांना सांगून काही करायची गरज नाही. आणि जादूच्या पुस्तकाची जादू हीच आहे की तुम्हाला त्या व्यक्तीजवळ जाऊन हातापाया पडायचं नाहीये. तुम्ही मनातल्या मनात तिचे क्षमा मागा, पण लिहिताना मात्र तुम्ही सुरू करायचंय, ताई मी तुला दुखावलंय, मला माफ कर. पण लिहिताना ताई माझी चांगली होती, मला ताईने हे दिलं, त्याबद्दल मी तिची आभारी आहे. तिने मला नेहमी माझा अभ्यास घेतला, त्याबद्दल मी तिची आभारी आहे. हेच शब्द चांगलेच आले पाहिजेत. कळलं का? कुणाला काही सांगायची गरज नाही तुम्ही कशावर काम करताय. हा तुमच्या घरातला नवरा मुलगा असेल तर एक वेळ चालेल, पण कशाला सांगायचंय? सांगून गरज नाही, सांगितलं तरी काही प्रॉब्लेम नाही, पण त्याची ती तीव्रता तेवढी काम नाही करणार. तुम्हाला आतून वाटतंय ना, तुमच्यासाठी तुम्ही काम करताय, त्यांच्यासाठी नाही. तुम्हाला तर रिलेशन हवंय ना. हो. तुम्हाला तुमच्या बहिणीच्या मुलीने किंवा बहिणीने अभ्यास लहान असेल तर तिला करायचंय समजा, त्यासाठी तुम्ही लिहिताय तर तिला सांगायची काय गरज आहे? माझी बहीण छान अभ्यास करते, ती छान मार्क आणते, प्रत्येक परीक्षेत ती पहिली येते, ती गोल्ड मेडल घेऊन आली, हे तुम्ही लिहा. तिला सांगायची काय गरज? एक एक्झाम्पल सांगते मी, आलं लक्षात ना? तसं तुमच्या मुलासाठी तुम्हाला लिहायचंय, मुलीसाठी लिहायचंय, त्यांना सांगायची काही गरज नाहीये. आपल्याला त्याच्याकडनं जी अपेक्षा आहे ती लिहायची आहे. मला अपेक्षा आहे माझ्या मुलाने इंजिनिअरिंग मध्ये गोल्ड मेडल आणावं, त्याला कशाला सांगायला जाऊ? तो काय अभ्यास करणार आहे सांगून? नाही, मी लिहिते, मनापासून लिहिते. मी हे लिहिते की तो सारखा अभ्यास करतोय चांगला, हे पण लिहायचंय. मी आभारी आहे माझ्या मुलाची, मी त्याला न सांगता सुद्धा तो अभ्यास करतो, पण मी घालत नाही, मी तुम्हाला सांगताना सांगते. तो स्वतःचा स्वतः अभ्यास करतोय, आनंदाने करतोय, तो हार्डवर्क करतोय अभ्यासासाठी, तो प्रत्येक परीक्षेत पहिला येतोय. हे मी तुम्हाला सल्ले देते, ते लिहून घेऊ शकता तुम्ही, तुम्हाला वापरायचे असतील तर. मी आभारी आहे माझ्या मुलाची, आय एम ग्रेटफुल टू माय सन, कारण तो सतत स्टडी करतो, तो हार्डवर्क करतो स्टडीसाठी, तो प्रत्येक एक्झामला पहिला येतो, तो गोल्ड मेडल मिळवतोय किंवा तो गोल्ड मेडल रिसिव्ह करतोय. आणि पुढे पुढे आपल्याला ते येणार आहे. तुम्हाला ते हवं असेल तर ते त्याच्या हातात येणार आहे. ते कसं? ते स्टेप बाय स्टेप जायचंय, लगेच धावायचं नाहीये. ओके? तर कोणाला काही सांगायची गरज नाही, तुम्ही लिहू शकता आणि कोणी वाचला तरी काही फरक पडत नाही. तुला काय करायचं विचारायचं आणि सोडून. समजा वाचलं तुम्ही लिहिलेलं, त्याला चेंज करायचंय म्हणून वाचलं त्याने, तरी हरकत नाही. मला असं तुझ्याकडनं अपेक्षा आहे, त्यात काही चोरी किंवा पाप नाहीये. शंका कुठलाच नाही, प्रश्न विचारत राहा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पटला नाही तरी पटलं नाहीये वाटतं. पटले. पटलंय ना? हा, ठीक. ओके.